अनिका पण ना कुठल्या मुहूर्ताला जन्माला आली हिला 2 फोन द्याव्याशा वाटतात ना अशा. सर 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 प्लीज शांत व्हा तुम्ही. आता माझ्याकडे त्यांच्या विरोधात कुठलाच ठोस पुरावा नाही म्हणून असं सगळं अडकल्यासारखं वाटतंय मला. ऋषि कमे हा रितेश सरपोतदार जो आहे ना बहुत पहुंची हुई चीज आहे. त्याच्या विरोधात जायचं म्हणजे आपल्याला जपून पावलं टाकली पाहिजेत. हो मला तर त्या माणसाबद्दल अजून लय काय काय कळलंय. अजिबात चांगला माणूस नाही तो. त्याने यो जो काही शिक्षणाचा बाजार केलाय की नाही त्याच्या नादात गोरगरीब पोरांचं घर उद्ध्वस्त केल्यात. कमी एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही होईल त्यात मी तुझ्या बरोबर आहे, तू एकटी नाहीयेस, कळलं? हे बघा पण जे काही करायचं ना ते असंच करून चालणार नाही. त्यासाठी नीट चर्चा विचार आपल्याला करावी लागेल आणि मगच काहीतरी करावं लागेल. येते लक्षात? बरं ऋषी चल तुला घरी जायला लागेल आता. मॅडमनं जर कळलं की तू काम अर्धवट सोडून आलायस तर मॅडम काय करतील माहिती? ऋषी सर तुम्ही परत अर्धवट काम सोडून आलात, काय गरज आहे? गरज होती कमळी. तू इथे अडचणीत असताना मी तिथे नाही थांबू शकत. गरज होती. अहो पण असं काय करताय तुम्ही? आधीच काय परिस्थिती आहे घरची माहिती आहे की नाही? आपल्या दोघांवर तुमचे घरचे किती नाराज आहे माहित असून तुम्ही परत तेच का करताय? तुम्ही आधी पहिल्या घरला जावं, त्यांना समजून सांगा. जावा. कमळी मी घरच्यांना करीन मॅनेज, तू नको टेन्शन घेऊस. जातो मी, करतो ते मॅनेज. तू फोन कर मला काही वाटलं तर. करतो, तुम्ही आधी जावा घरी. चल बाय बाय. साहेबा अरे बरं झालं तू मला कळवलंस. नाही म्हणजे कमळी स्ट्रॉंग आहे मला माहिती आहे, पण अशा सिच्युएशनमध्ये मी तिच्याबरोबर बरं नाही, जबाबदारी आहे माझी. आणि ही अनिका हिचा काय प्रॉब्लेम आहे रे? नाही म्हणजे मला कळतच नाही की ही नक्की राजन काकांची मुलगी आहे का नाही. अरे राजन काकांना बघा, अन्नपूर्णा आजी बघा, आजोबा बघा, आणि ही अनिका. अरे जर का तिने खरंच कमळीला फसवून त्या सह्या घेतल्या असते ना तर आई शपथ मी सोडणार नाही तिला. चला चल चल घरी चल ना, खाऊन घे काहीतरी. नाही नको, मी घरी जाता जाता काहीतरी घेऊन जाईल. अरे बाहेरून काय घेशील? गपचूप घरी चल आणि जेवायला बस. अरे काय काय झालंय, माझा एक मित्र आहे, तो येणार आहे घरी, त्यामुळे आम्ही दोघं जण. काय झालंय साहेब? नाही मी बघतोय गाडीवरून येताना तू पूर्ण वेळ शांत होतास, काही बोलला नाहीस. काही झालंय का? कोणी काही बोललंय का तुला? आई काही म्हणाली आहे का परत? अरे नाही रे, अजिबात नाही. अरे ते काय डोक्यात माझ्या जरा दुसराच विचार सुरू होता, त्यामुळे तुला तसं वाटलं असेल. अरे बाकी काही नाही. चल मी येतो, निघतो. चल बाय बाय.